धम्मपद सहस्रवग्गो कौंडिन्य स्थविराची कथा प्रज्ञा प्राप्त जीवन श्रेयस्कर असते. स्थळ आहे जेतवन श्रावस्ती. योत्सवसा सतं जीवे दुंपय्यो असमाहितो एकाही जीवितं सेयो पय्यवंत सजाईनो. याचा अर्थ असा आहे, प्रज्ञा आणि चित्ताची एकाग्रता ढळलेल्या व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जगण्यापेक्षा ध्यानी माणसाचे एक जीवनही श्रेष्ठ आहे. ध्यानी माणसाचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ आहे. गाथा कथा अशी आहे, एकदा भिक्षू कौंडिन्याने तथागतांकडून ध्यान धारणेचे शिक्षण घेतले आणि अरण्यामध्ये एकांत स्थळी निघून गेला. त्या ठिकाणी ध्यान धारणा व साधना करून लवकरच त्यांनी अर्हतपद प्राप्त केले. अर्हतपद प्राप्त केल्यानंतर तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला जाण्यासाठी भंते कौंडिन्य निघाले. रस्त्याने चालून थकल्यामुळे जवळच्या दाट झाडीमध्ये एका मोठ्या दगडी शिळेवर बसले. तेथेच ध्यान धारणा करू लागले आणि लगेच त्यामध्ये ते तल्लीन झाले. त्याचवेळी डाकूच्या एका टोळीने गाव लुटून जमा केलेली संपत्ती पोत्यात भरून घेऊन त्या रस्त्याने जात होते. संध्याकाळ झाल्याने काळोख पसरला होता. म्हणून आराम करण्यासाठी जेथे भिक्षू समाधीस्थ बसले होते त्या मोठ्या दगडाजवळ आले. अंधार पडल्यामुळे त्यांना तेथे भिक्षू न दिसल्याने त्यांच्या जवळचे पोते झाडाचे खुंट समजून त्यांच्या आजूबाजूला ठेवून दिले. त्यांच्या सभोवती पोत्याचा ढीग जमा झाला. बरीच रात्र झाल्या कारणाने ते सर्व डाकू तेथेच आजूबाजूला झोपी गेले. सकाळी पहाटेच लुटारूंना जाग आली. त्यांनी पोत्याकडे पाहिल्यावर समाधीस्थ असणाऱ्या भिक्षूंकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यांना पाहून ते घाबरले. त्यांना ते भूत असावे असे वाटल्यामुळे भीतीने पळत सुटले. भिक्षूंनी त्यांना पडताना पाहून म्हणाले की, मित्रांनो, पडू नका, मी भूत नाही, मी एक भिक्षू आहे. ते ऐकून डाकू परत येऊन म्हणाले, आम्हाला माफ करा. झाडाचे खुंट समजून आम्ही आमच्या जवळची पोते तुमच्या आजूबाजूला व अंगावर ठेवली होती. त्याबद्दल त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या प्रमुखांनी भिक्षूला वंदन केले आणि दीक्षा देण्याची विनंती केली. ते पाहून इतरांनीही दीक्षा देण्याची त्यांना याचना केली. तेव्हा भिक्षूंनी सर्वांना दीक्षा दिली आणि संघात सामील करून घेतले. भिक्षू कौंडिन्याने प्रवज्जा दिलेल्या सर्वांना सोबत घेऊन विहाराकडे निघाले. विहारात पोचल्यावर तथागतांना सर्वांनी वंदन केले व बाजूला स्थानापन्न झाले. भिक्षूने त्यांना सर्व प्रसंग कथन केला. सामनेर बनलेल्या डाकूंनी सुद्धा हे सर्व खरे आहे, आम्ही सर्वजण त्यांचे शिष्य आहोत असे तथागतांना म्हणाले. त्यावर भगवंत म्हणाले, भिक्षूंनो, तुम्ही वाईट मार्ग सोडून कौंडिन्यसारख्या गुरूच्या लाभाने धन्य झालात. अज्ञानात घालविलेल्या 100 वर्षापेक्षा प्रज्ञापूर्वक जगलेले एक दिवसाचे आयुष्य देखील 100 वर्षापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. असे
श्राम्यरांना प्रतिपादन करताना तथागतांनी ही गाथा उच्चारली. तात्पर्य: आपल्यातील अज्ञान अंधकार नाहीसे करून प्रज्ञा प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रज्ञापूर्वक जीवन जगणारा मनुष्य आपल्या हिताबरोबर इतरांच्याही हिताचा विचार करीत असतो. म्हणजे वाईट मार्गानं जीवन जगल्यापेक्षा एकच दिवस चांगल्या मार्गाने जीवन जगणे ही सगळ्यात श्रेष्ठ आहे असे भगवंत म्हणतात. इथेच थांबतो. साधू साधू साधू.